हिरव्या राणी एकच गाय सुटली. ए लखू, काय? मी काळे माग तुला भेटलो होतो. लक्षात आहे माझ्या. अरे वा 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 वा, नशीब माझं मला तू ओळखलंस. ते काय तुझ्या मालकाला पुन्हा जर मी भेटलो तर ते ओळखतील की नाही जरा शंकाच आहे. कोण? मदनराव. आणि मग दुसरं कोण असणार आहे? अरे त्यांच्याशी जरा बोलायला गेलो का नाही मला गोळी घालायची धमकी देतात. अरे तू त्यांच्या नादाला जातोस कशाला? काय नाही, आपलं अभिषेक रावांची साधी चौकशी केली मी. अरे फुकण्याच्या आईला मी आधी हेच म्हणणार होतो. अभिषेक रावांच्या चौकशी एवढं काय रफडलंय तुला? हाय जरा काम महत्वाचं. तुला अरे काय करायचंय? अरे वार मर्दा, अरे एकदा भेटलास आणि मी तुला ओळख दाखवली तर तू माझ्यावरच चढतोयस होय? अरे बघ, असं करू नकोस रे बाबा, चुकलं माझं. पुन्हा असं नाही बोलणार. रागवतोस कशाला? मला सांग, बोल. आपले अभिषेकराव मुंबईहून आले का रे? मला डाव नाही. अरे असं काय करतोस? सांग ना दादा. सांगितलं ना मला ठाव नाही म्हणून. बरं मी जाऊ का? जा जा. जायच्या आधी जरा मी काय म्हणतो, हे आपल्या नोटच काय म्हण नाही तिचं जरा ऐकून घे की. मला जरा ऐकायला कमी येतं. काय म्हणलं? असं आहे होय. आता तुला ऐकायला येईल बघ जरा. आता आलं का ऐकायला? आलं आलं. आजच अभिषेकराव मुंबईवरून आलं. ती अरे माझ्या लकोडिया, काय बातमी दिलीस रे तुम्हाला? अरे अरे नको, अरे लको बा, मी काय म्हणतो, बोल ना. जर असंच तुला पैसे मिळत राहिलं तर या वाड्याच्या सगळ्या खबरी मिळतील का? हे बघ, खबर काय त्यावर अवलंबून आहे. हो का? आता अभिषेकराव मुंबईवरून इथे आलं हे तुला कोणी बी सांगितलं असं वाटेल. अशा पचकट खबरीचे जर काय पैसे मिळणार असतील ना तर कोणची बी खबर द्यायला मिळत. चल आता निघ. तू मालकावानी शाना निघालास रे. हे काळे, मदनरावांची मोजमाप काढायची नाहीत, कळलं? नाहीतर मला समजा ठाव आहे आधीपासूनच. ठाव आहे ना? होय होय. जपून वाग. यायला फुकणीच्या बालपेला. नमस्कार मालक, तुम्ही आम्हाला भेटलात, आमचा भाग्योदय झाला. तुझं इथे काय काम आहे? अहो, आमच्यासारख्या गरीबाचं तुमच्याकडे काय काम असणार मालक? मागच्या वेळेस पैसे दिले होते ना? अहो ते मागच्या वेळेस संपलं किती. मी काय करू? तुम्हीच काहीतरी करू शकता मालक. काळे, माझ्या संयमाला सीमारेषा आहे. माझ्या संयमाची परीक्षा पाहू नकोस. अहो असं काय करताय मालक? अहो तुम्ही राजे, या कोल्हापूर संस्थानाचे तुम्ही राजे. अहो तुमच्या संयमाची परीक्षा मी कशी काय घेऊ? काय कालपासून माझ्या जरा हाताला खाज सुटली, तर म्हटलं काही केलं ना ती खाज काय थांबना, म्हणून म्हणलं काहीतरी जालीम उपाय तुमच्याकडून शोधून काढावा, म्हणून आलोय बघा तुमच्याकडे. मला असं वाटतं की मागच्या वेळेस पण तुझ्या हाताला खाज सुटली होती ना? होय. त्याचं काय, हाताला जरा एलर्जी, जरा खिसारी कामा झाला की हाताला खाज. प्रॉब्लेम आहे काळे, प्रॉब्लेम आहे. काय फक्त ऍलर्जी असं म्हणून टाळू नये. औषध पाणी कर, योगा कर. योगाने पण खूप फरक पडतो ऍलर्जीवर. काय माझ्याकडे पुन्हा पुन्हा जर का उपचार करून घ्यायला आलास ना तर तुझा जीव वाचवण्यासाठी मला तुझे हात थांबवावे लागतील. तुझ्या खाचणाऱ्या हातांवर हा एकमेव उपचार आहे माझ्याकडे. अहो असं काय करताय मालक?